करंगली आणि मांगरोळ या वरचे वरचे पहिल्या गटातले आता निघेल ना बाहेर याच्यात आता फायनलला जाईल लास्टची थर्ड राऊंड किती ओव्हरची 3 ओव्हर मांगरोळ आणि माझे करंगली माझे करंगली फिल्डिंग चला सध्या जर पाहिलं तर बॉलची किंमत ही आंब्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्ही जुना बॉल परत द्या जमा करा कारण की एक मॅच पूर्वीचा काळ असा असायचा की बॉलचा जोपर्यंत शेवट होत नाही तोपर्यंत बॉल मैदानामध्ये वापरला जायचा परंतु सध्याचं क्रिकेट जर पाहिलं तर थोडंसं क्रिकेटचा स्टँडर्ड वाढला आहे त्यामुळे आपण एका इनिंगसाठी फक्त एकाच बॉलचा वापर करतो तर तो जुना झालेला बॉल तुम्ही आयोजक कमिटीला परत करा चला मॅचला सुरुवात होते सुनील पाटील नाना पहिलं षटक स्ट्रायकर एंडला फलंदाज अभियांना पाहतोय आणि या अगोदरची महत्त्वाची मॅच जी मांगरोळ संघासाठी ज्याने शेवटच्या बॉलवरती एक विनिंग षटकार ठोकत ज्या खेळाडूंना हा सामना जिंकून दिला ते रोहन नॉन स्ट्रायकर एंडला पहिला बॉल राऊंड द विकेट पहिल्या बॉलवरती अभिच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक धमाका बॉल सीमारेषा पार सुनील पाटील नाना यांच्या गोलंदाजीवरती उत्तुंग षटकार आलाय पहिल्या बॉलवरती 6 धावाल्या सुष्मित यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण प्रदान करतोय एक चांगला समालोचक तितका दर्जेदार खेळाडू सुष्मित यांना राजकारण यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सामनावीराचा किताब दमदार खेळ राहिला बॅटिंगच्या जोरावरती बॉलिंगच्या जोरावरती सामना जिंकून दिला शिरसी गावाला ते सुष्मित ठरलेत या मॅचचा हिरो 36 धावा ची गरज असताना चांगला खेळ राहिला पहिल्या बॉलवरती 6 रन आल्या अभियांच्या बॅटमधून या बॉलवरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक ही कॅच महत्वाची स्वप्नील पण महत्वाची विकेट फलंदाज अभिबाद झालेत 6 वरती एक नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये सहा धावा धावफलकावरती ज्या फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा होत्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आपल्या नावाचा परिचय करून देत असताना फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज अमित आलाय अमित आणि रोहन हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय डावखुऱ्याचे फलंदाज अभिबाद झाल्याने नवीन डावखुरा फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेत जर पाहिलं तर एक धाव घेतले 7 रन धावफलकावरती 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय 7 धावा धावफलकावरती रोहन स्ट्रायकर एंडला टीम स्वराज्य मानेवाडीच्या अगेन्स्ट ज्याने 1 बॉल 4 धावांची गरज असताना ज्याने षटकार ठोकत आपल्या गावाला सामना जिंकून दिला ती रोहन मैदानाच्या आतमध्ये कमी गतीचा बॉल प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये डॉट बॉलची समाप्ती 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय 4 बॉलमध्ये 7च रन खर्च केल्यात या बॉलला सोडून दिले निर्धाव चेंडूचे होते सांगता
5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 रन स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा. 8 धावा धावफलकावरती. या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 मध्ये रोहित आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकानंतर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी रोहित पाटील आलेत. माझी करंगली या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकर इनला अमित यांना पण पाहतोय. चला जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. माझी करंगली संघ आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज राहुल तांबेरे. नऊ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलवरती थोडेसे बाहेर आले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. या बॉलवरती खराब लाईन, व्हाईट बॉल. 10 रन धावफलकावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकाची मॅच. 10 धावा धावफलकावरती. याही बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. तीन बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 10 रन धावफलकावरती. यावेळेस पहा रडार मध्ये अमित यांच्या रडार मध्ये बॉल आला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. अमित यांच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना
16 रन. 4 बॉल आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. माझी करंगली आणि मांगरो या दोन संघामध्ये महत्वाची मॅच. या बॉलवरती सोळा रन. या बॉलवरती काय घडलं जातंय? पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. 17 धावा धावफलकावरती. या बॉलवरती देखील सफल होऊन खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल. आतापर्यंत अमित यांनी 3 निर्धाव चेंडू. त्यांच्या 3 बॉलवरती कोणती धाव आतापर्यंत आलेली नाहीये. एक षटकार वगळता या बॉलवरती देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी मिडल एस्टेवरून जाणारा बॉल. डॉट बॉल आला. 17 धावा. सतरा धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या षटकामध्ये संतोष आलेत. सतरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक. तिसऱ्या षटकामध्ये संतोष यावेळेस ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव आले. 20 रन धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावा. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका टीम माझी करंगली संघ. वीस धावा धावफलकावरती. वीस धावा. शेवटचे 4 बॉल अजून देखील शिल्लक. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर स्विंग झालाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉल. पण अमित यांची बॅटिंग जर पाहिली तर वैयक्तिक 7 धावांचे खेळ आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले. या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज बाद. नऊ बॉल मध्ये आतापर्यंत अमित यांच्या बॅटमधून 8 धावा आल्या. त्याच्यामध्ये एका षटकाराचा समावेश आणि तब्बल 6 डॉट बॉल. अमित यांची बॅटिंग जर आपण पाहिला, बॅटिंग ॲनालिसिस जर पाहिला आपण तर आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 20 धावा धावफलकावरती. सचिन मस्के मैदानाच्या आतमध्ये.
या बॉलवरती सचिन मस्के यांच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक. वाटलं होतं कुठेतरी षटकाराने सुरुवात करतात की वैयक्तिक धावसंख्येची, परंतु फलंदाज बाद. पण लागोपाठच्या 2 विकेट आलेत संतोष यांच्या गोलंदाजीवरती. 20 धावा. आता शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल. 20 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. डिक्लेअर स्वरूपाचे धाव आले शेवटच्या बॉलवरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 22 धावांची गरज. येणारे बॉल असतील 18. 18 बॉलमध्ये करायच्या आहेत त्या 22 धावा. चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. संघ 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी आणि निगडी या 2 संघामध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी आणि टीम मोरिया स्पोर्ट निगडी या 2 संघामध्ये यानंतरची मॅच आणि त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण सजले टीम करुंगली संघाला विनंती असेल आपण आपली बॅटिंग ऑर्डर पाठवा. क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. 22 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये आता 22 धावांची गरज. चला तात्या टॉस साठी या. बावीस धावांची गरज आहे विजयासाठी. माझे करंगली संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुनील पाटील आणि रोहित पाटील गोलंदाजीवरती अभि आलेत. त्याचबरोबर गर्जना 11चे स्टार खेळाडू सचिन तांबे यांचं देखील शुभागमन आणि विजय रेटरेकर जे पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार आहेत त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. संदीप भाऊ आस्कट यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष स्वागत. गर्जना 11 या टीमच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे खेळणारे हे खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं शब्द सुमनाने आपण सहर्ष स्वागत करूयात.
पहिल्या बॉलवरती फक्त दिशा देण्याचं काम. एक सिंगल आले. सिंगलने मात्र सुरुवात केली धावसंख्येची. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. एक सिंगल आले. अभि गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा खोला टाकलेला बॉल पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहितने मात्र या बॉलला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि तत्पूर्वी मात्र 4 धावा आल्या. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. पाच धावा धावफलकावरती. यावेळेस पार रोहित यांच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक. सचिन मस्के यांनी पकडली कॅच. फलंदाज बाद. चला 5 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष आलेत. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं. सेकंड मॅच मध्ये देखील महत्त्वाचे खेळ त्यांचे राहिले आणि आतापर्यंत टीम करंगलीला तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचवण्यासाठी संतोष यांचं मोलाचं योगदान विसरून चालणार नाहीये. आता 5 धावा धावफलकावरती. सहा रन धावफलकावरती. 6 धावा. यानंतरची मॅच निगडी विरुद्ध मराठेवाडी अशी मॅच. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 15 धावांची अजून देखील गरज. चला रोहित टॉस करून घ्या. 7 धावा आल्या. टॉस मराठेवाडीने जिंकलाय. कमी गतीचा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल कंप्लीट केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर 8 धावा धावफलकावरती. अभि यांनी चांगलं षटक हाताळले. गोलंदाजी करत असताना 8 धावा खर्च केल्या. महत्त्वाची विकेट रोहित यांना बाद केलं. सचिन मस्के यांनी चांगली झेल टिपले. आता येणारे 12 बॉलमध्ये अजून देखील जर पाहिलं तर 14 धावांची गरज. 12 बॉल 14 धावांची गरज. महत्त्वाचं षटक गोलंदाजीवरती सचिन मस्के. ओव्हर नंबर 2 मध्ये सचिन मस्के आलेत. सचिन मस्के गोलंदाजीवरती ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाच संतोष यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. अमित होते तिथे तैनात. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच सिंगल. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 13 धावांची अजून देखील गरज. 11 बॉल 13 धावांची गरज. 2 मोठे स्ट्रोक ही मॅच संपून जातील तर 2 डॉट बॉल पुन्हा एकदा या मॅच मध्ये मांगरू संघाला संजीवनी देतील. यावेळेस पास सुनील पाटील
हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न. कोणती धाव मिळत नाहीये. 10 बॉल अजून देखील शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये 13 धावांची गरज. 10 चेंडू 13 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. यावेळेस पहा हा पंप पुल केलाय. चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलच्या पाठीमागे गिरकी घेत राहिला परंतु बॉलने फिरकी घेतली. चौकार आलाय सुनील पाटील यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 13. आता 9 धावांची गरज. 13 धावा धावफलकावरती. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारा पहिला संघ पहिल्या गटामधून कोणता असणार ही सांगून जाणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. करुंगली की मांगरूळ, मांगरूळ की करुंगली. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अनेक खेळाडू 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन जोडले गेलेत. टेनिस क्रिकेटशी जोडले गेलेत. त्या सर्व खेळाडूंना मी अगदी कळकळीची विनंती करेन कारण की मित्रांनो सध्याच्या घडीला जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये अनेक दुर्घटना घडत असताना आपण पाहिल्या असतील. त्यामध्ये डिहायड्रेशनचा प्रकार आणि याच प्रकारची सध्याच्या घडीला जास्त चर्चा सुरू आहे. तुम्ही ज्यावेळेस सामना खेळत असता भरपूर तापमान आणि या तापमानामध्ये क्रिकेट खेळत असताना तुमचं शरीर त्या ठिकाणी गरम झालेलं असतं. अशा वेळेला तुम्ही थंड पाणी जास्त पिऊ नका. थोडीशी विश्रांती घ्या आणि तदनंतर मात्र तुम्ही पाणी प्या. या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो कारण की जेवढं तुमच्यासाठी क्रिकेट महत्त्वाचं तेवढं तुमच्यासाठी तुमचा परिवार देखील खूप महत्त्वाचा आहे. या गोष्टीची सातत्याने काळजी घेत राहा आणि स्वतः फिटनेस ठेवून क्रिकेट फिट ठेवा. चांगलं क्रिकेट खेळा. एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. अर्जुन पाटील टीम माझी करुंगली हा संघ 7 बॉलमध्ये आता 8 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस पहा सुनील पाटील यांच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून चाललाय. 4 धावा. चौकार. आता 4 धावांची गरज. येणारे बॉल असतील 6. 6 मध्ये करायच्या आहेत त्या 4 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 4 धावा. यानंतरची मॅच निगडी मराठीवाडी. मराठीवाडी संघ टॉस जिंकलाय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि निगडी संघाला बॅटिंगसाठी चला जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. सहा बॉल मध्ये आता 4 धावांची गरज. सहा बॉल मध्ये आता 4 धावांची गरज. पहिल्याच बॉल वरती उडवलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. डिक्लेअर स्वरूपाची धाव. 3 धावांची अजून देखील गरज. चला जुना बॉल द्या मॅनेजमेंट कमिटी. 3 धावांची अजून देखील गरज. येणारे 5 बॉल. तीन धावांची अजून देखील गरज आहे विजयासाठी. हलक्या त्याने फक्त स्टेअर केला. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहुल वेगाने धावतायत. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या. आता एका धावेची गरज.
सामना जिंकला टीम माझी करंगले या संघानं आणि फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे माझी करंगले हा संघ. अभिनंदन, वेल प्लेड टीम. संतोष ठरले या मॅचचा हिरो. चांगली बॅटिंग राहिली, त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. चला लगेचच